आता हे जे आपण काल हा व्हिडिओ बघितला कटोरी ब्लाउजचा, त्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी फक्त पाठीचा भाग कटिंग करून दाखवला. परफेक्ट मुंडा कसा कट करायचा. तर 32 साईजचं हे माप घेतलेलं आहे आपण. 32 आहे अप्पर चेस्ट आणि 34 आहे फुल बस्ट. तर ते पाठीचं कटिंगचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनेलवर आपल्या पहिला तो बघा. त्याच्यानंतर हा पार्ट बघा. त्याच कटिंग वरून मी कटोरी ब्लाउज तुम्हाला कटिंग कशी करायची पुढचा भाग तो दाखवलाय. आणि क्रॉस पट्टी पण ऍडजस्ट कशी करायची. जैसे थे आपण कटिंग करून जे निघती क्रॉस पट्टी ती लागत नाही ब्लाउजला. त्यात कमी जास्त करावं लागतं. हे पण मी दाखवले त्या व्हिडिओमध्ये कसं कमी जास्त करायचं. कटोरी कशी वाढवायची. टक्सची उंची पूर्ण कटोरीला ज्या त्या साईजला किती इंचाचा टक्स पाहिजे, किती इंचाची टक्स उंची पाहिजे, हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण याच मापाचं हे कटिंग आहे, त्याच मापाची बाही कटिंग दाखवणार आहोत. तर 10 इंचाची बाही घेऊया. ट्रेंडिंगला आहे आता सध्या. बऱ्याच कस्टमरला आपल्याला कोपरापर्यंत बाही लागते. 10 इंचाची बाही किंवा एल्बो साईज बाही म्हणतात त्याला. तर ती कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे 32 साईजच्या मुंड्यावर. हा जो मुंडा आहे तो 32 साईजचा आहे. मुंडा पूर्ण आला होता 15. लक्षात आहे का बघा, तुमच्या व्हिडिओ बघितला असेल तर 15 मुंडा आलेला आहे. तर 15 मुंड्याची आपण बाही कटिंग बघणार आहोत. नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. एल्बो साईजची बाही घेणार आहोत आणि ती पण मुंडा आहे 15. कालच्याच कटिंगच्या ब्लाउजला समजा तुम्ही आता तो ब्लाउज कटिंग केला असेल तर त्याला बाही कशी कटिंग करायची ती दाखवलेली नाहीये. तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करूया किंवा व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी एक मी विनंती करते, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकनची घंटी आहे ते घंटी प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर भरपूर करा. चला तर मग वेळ घालवूयाला नको आपण व्हिडिओ. चला तर मग आपण बाहीची कटिंग बघूयात आता. तर सर्वात प्रथम फ्री. तर आपली बाही उंची आहे 10 इंच. तर अगोदर मी एक रेघ ओढून घेते खाली. आता इथून वरती मी बाही उंची टाकणार आहे 10 इंच. जर अस्तरची बाही असेल तर तुम्ही यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि बिना अस्तरचं जर बाही कटिंग करणार असाल तर 2 इंच कमी करायचं आहे. तर मी तुम्हाला बिना अस्तरची अस्तरची बाही कटिंग करून दाखवणार आहे. तर मी 11 वर उंची घेते आणि घ्यायचे 11 वर. 10 इंचाची बाही असेल तर 11 वर उंची घ्यायची. एक सरळ लाईन करून घेते. हे तुम्ही समजा आपण डबल फोल्ड केला कागद. हा, ही जी लाईन आहे ती डबल फोल्ड आली. आता तिथून पुढे बघा आपल्याला ही घडी किती घ्यायची हा पण एक मोठा प्रश्न असतो. तर काय करायचं, आपली छाती किती आहे 32 आहे बरोबर. तर 32 चा चौथा भाग येतो 8 इंच. मग 8 इंचाची घडी घ्यायची. अगदी परफेक्ट बाही तुमची बसणार आहे आणि कुठेही कमी जास्त पडणार नाही. मुंड्याला ब्लाउजच्या जोडताना जास्तही होणार नाही किंवा कमीही होणार नाही. इथे पण 8 वर एक खून करून घेऊया खाली आणि उभी एक रेघ मारून घेऊया या पद्धतीने. आता ही झाली आपली बाहीची घडी. डबल फोल्ड करायचंय तुम्ही पेपर किंवा तुमचं कापड. आता त्याच्या पुढे काय करायचंय, तुमचा बायसेप. बायसेप कुठं असतो मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. आता हा माझा उंचवटा जो दिसतोय तुम्हाला, हा दिसतोय का, हा जो उंचवटा दिसतोय त्या उंचवट्यावर असा टेप ठेवायचा असतो अंगावर जर मापायचा असेल तर. आणि हा जो बायसेप इथे किती आला ते असं पकडून बघायचं असतं. तर 13.5 आलेला आहे तर आपण 14 घ्यायचंय कारण थोडासा लूज असावा. तर बायसेप आपला 14 आलाय तर त्याचे 7, हे बघा 7 इंच. पण आता तुमचा बायसेप 32 साईजला तुमचा बायसेप. तर आता दुसरं एक सांगते मी, माझा 14 आलेला आहे पण तुमची 32 साईज ला कमी असू शकतो. माझा 36 साईज आहे तर 36 साईजला ब्लाउज माझा बायसेप बाहीचा कमी येणार आहे. तर आपण 13 घेऊया. हे चुकून मी 14 घेतलं तर माझ्या साईजचा आहे. फक्त बायसेप कसा मोजायचा हे फक्त बघा. आता इथे आपला 12.5 किंवा 13 असू शकतो तर 6.5 वर
6.5 वर मी खून करते, कारण आपली डबल घडी आहे ही पेपरची, बरोबर, म्हणून 6.5 वर खून केली. निम्मे करायचे बायसेपचे. आता तिथे काय करायचंय, अशी सरळ रेघ देऊन घ्यायची, अशी. खालीपर्यंत आणू नका, कारण इथे आपलं वेगळं माप येणार आहे. तर ही बायसेपची सरळ रेघ झाली. तर आपला मुंडा किती आहे, 15 इंच आहे, आणि बायसेप 13 इंच, बरोबर. बायसेप आणि मुंडा, आणि इथे दंडघेर येणार आहे. तर दंडघेर असू शकतो 10 इंच 32 साईजला, किंवा 9 9.5 सुद्धा असू शकतो. आणि तिथून पुढे घ्यायचंय आपल्याला 1.5 इंच मार्जिन. हे झालं दंडघेराला माप. आता आपल्याला इथे मुंडा टाकायचा. तर मुंडा किती टाकायचा, आपला पूर्ण मुंडा आहे 15 इंच, आणि आपण ब्लाउज वर किती मोजला, 7.5 इंच मोजला. लक्षात आहे का बघा, बघितला नसेल व्हिडिओ तर परत व्हिडिओ बघा तो, म्हणजे लक्षात येईल. तर ब्लाउजला 7.5 मोजला, तर इथे 7.25 मोजायचंय आपल्याला, लक्षात घ्या. तर 7.25 टाकायचे या रेघेवर. कुठे येतात बघायचं, इथून आपल्याला टेप लावायचा आहे. तर या रेघेवर, ही जी बायसेपची रेघ आली आपली, त्या रेघेवर 7.25 कुठे येतात, तिथे टेपवर खून करून घ्यायचे. तर 7.25 पहिले या कोपऱ्याला लावून घ्यायचे असे, आणि हा टेप कुठे टेकला, हे बघा, आता इथे पकडते मी व्यवस्थित, इथे टेकलाय. तर हा आला आपला मुंडा. आता ही लाईन पण जरा सरळ करून घेऊया. हे 11 घेतले, तर इकडे पण 11 करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला कॅप हाईट किती आली हे पण बघायचं असतं, म्हणून मी हे सरळ करून घेते. आता इथून खाली मग ही जी आपल्या मुंड्याची खून आली, ती आली आपली कॅप हाईट एवढी. किती आली ते बघायचं. तर कॅप हाईट आली आपली बरोबर 2.25 इंच, किंवा 3 ला 1 रेघ कमी. अशी परफेक्ट कॅप हाईट निघाली की तुमची इथे काकेमध्ये अजिबात चुनी किंवा कमी पडणार नाही मुंडा, किंवा जास्त पण होणार नाही. ही कॅप हाईट अगदी परफेक्ट काढायला शिकायची. त्याच्यानंतर इकडे पण मग 2.25 वर 1 खून करून घ्यायची घडीच्या साईडला अशी, आणि ती एक लाईन ओढून घ्यायची अशी. आता इथून पुढे 1.5 इंच मार्जिन राहिलंय का बघायचं. तर बरोबर 1.5 इंच मार्जिन राहिलेलं आहे. बघा, आपण छातीच्या 4थ्या भागाची घडी घेतलेली आहे. तर परफेक्ट बघा 1.5 इंच मार्जिन सहित आपल्याला बाही ही त्या घडीमध्ये निघणार आहे. आणि जर तुम्हाला कदाचित कमी पडलं तर थोडंसं वाढवा, पण बायसेप हा परफेक्ट टाका, तरच तुम्हाला बाही व्यवस्थित बसणार आहे. बायसेप परफेक्ट टाकला की त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन द्यायचं. आणि आता हा जो वरचा बॉक्स तयार झालाय आपला, हा वरचा, त्याचे 2 भाग करायचे. असा टेप लावायचा आणि 2 भाग करायचे. हाच टेप अशीच घडी उचलून वरती पण ठेवायची, आणि वरच्या रेघेला पण 2 भाग करायचे. तिथे एक रेघ ओढून घेऊयात. आणि हा जो चौकोन आला 2 नंबरचा, त्यामध्ये असं तिरकस बघा, या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत रेघ ओढून घ्यायची. कोपरे पण लक्षात ठेवा, या कोपऱ्यापासून इकडे गेले, तुम्ही इकडून इकडे जाल, तसं करू नका, इथून इकडे जा. आणि आता हा जो चौकोन राहिला 1 नंबरचा, त्याचा आपल्याला उभे 2 भाग करायचे. तर ते कसे करायचे, परत एकदा आपल्याला ही टेप अशी परत एकदा ह्या चौकोनाचा असा टेप लावायचा आणि अर्धा करायचा टेप. तर अशी खून येणार आहे. तसाच टेप खाली घ्यायचा आणि इथे एक खून करून घ्यायची. या पद्धतीने हे 2 भाग झालेले आहेत, आणि हे तिरकस 2 भाग झालेले आहेत प्रॅक्टिसच्या आकाराचे. आणि हे सरळ टोस्टच्या आकाराचे 2 भाग उभे. या पद्धतीने असे या चौकोनाचे भाग करून घ्यायचे. आता काय करायचंय, ही जी दुसरी लाईन आली, 2 चौकोनाची मध्य रेषा जी आलेली आहे आपली, त्याचा अर्धा करून घ्यायचा. लक्षात घ्या, याचा अर्धा केला, मध्य निघाला याचा. आणि ही जी तिरकी रेघ आहे त्याच्यावर 2 इंच माप टाकून घ्यायचं असं. बघितलं, 2 इंच इथे, 2 इंच इथं, अर्धा, या रेघेचा अर्धा करायचा.
आता काय करायचं आपल्याला, हे जे टोक आहे ते टोक इथं मिळवायचंय आणि इथून बायसेपच्या कोपऱ्यात मिळवायचंय आणि हे जे 2 नंबरला जे आलेले आहे ते इथं मिळवायचंय आणि इथून इथं मिळवायचंय. तर मी तुम्हाला आकडे टाकते म्हणजे लक्षात राहील. हा 1 आकडा आला, हा 2 आकडा आला, हा आला 3, हा आला 4 आणि हा आला कोपऱ्यातला 5. तर 1 वरून आपल्याला 3 वर जायचंय आणि 3 वरून 5 वर जायचंय. नंतर 2 वरून 4 वर जायचंय आणि 4 वरून 5 वर जायचंय. तर बघा असं करत करत इथे आणायचंय. जर असा गोलाकार द्यायचा, सरळ रेघ नाही द्यायची आणि मग नंतर असा आतून असा द्यायचा इथे. ज्यांना बघा आकार जमत नसतील ना असे द्यायला, तर हे अशा आकडे टाकून तुम्ही देऊ शकता. आता इथं 4 नंबर आहे आणि हा 2 नंबर आहे, तर इथून ही सरळच येणार आहे आणि इथून मात्र असा फुगीर इथं आणि मग इथून असा खोलगट इथं असं मिळालं इथं बरोबर. आणि मग इथून आता हा बायसेप दंड घेराला मिळवायचा आणि पुढचं मार्जिन या मार्जिनला मिळवायचं या पद्धतीने. तुमच्या लक्षात आली असेल कटिंग ही आता इतकी सोपी आणि परफेक्ट आहे. अजिबात तुम्हाला मुंड्यामध्ये कमी पण पडणार नाही आणि हे पण होणार नाही, जास्त पण होणार नाही. फक्त बायसेपच्या इथं खून करून घ्यायचे, कटिंग करून घेतल्यावर जरा कात्रीने कट मारायचंय आणि इथे कट मारायचं. म्हणजे ब्लाऊजच्या मुंड्याला सुद्धा आपण फिटिंगच्या इथे कट मारलेलं असतं, तर कटवर कट जोडताना लावायचं. मी स्टिचिंगचा एक व्हिडिओ, हे सगळं झाल्यावर स्टिचिंगचा एक व्हिडिओ टाकणार आहे. तुमच्या सगळ्या समस्या आपण त्यात दूर करूया. तर आता हे मी कट पुसून घेते म्हणजे तुम्हाला असे वाटेल की ही कटिंग आपली करून झाली भाई. तर या पद्धतीने ही कटिंग करायची आहे तुम्ही. हे बघा आता इथून असं असं जाऊन पहिला अगोदर बाहेरचा मुंडा कट करा, नंतर घडी ओपन करा आणि मग हा आतला मुंडा कट करा. या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुढच्या टॉपिक मध्ये. अशीच तुमची साथ राहू द्या आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.